नमस्कार लाडक्या बहिणींनो, जानेवारी हप्त्याबद्दल खूप साऱ्या लाडक्या बहिणींना उत्सुकता आहे, कारण की जानेवारीचा हप्ता अजूनही त्यांच्या खात्यामध्ये पडलेला नाही आहे. आता हा का आला नाही आहे, कारण की तुम्हाला माहीतच असेल की 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासनानं एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे वाटपाचं जे काही वितरणाचा कार्यक्रम आहे किंवा मग निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय काढला आहे 18 तारखेला, परंतु अजूनही आज 21-22 तारीख होत आलेली आहे, अजूनही पैसे किंवा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत. मग आता हा शासन निर्णय काढून 2-3 दिवस झालेले आहेत, परंतु अजूनही जो काही निधी आहे, जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे. मग आता हा कधी मिळणार आहे? आज मिळणार आहे का? तर आज बघा शनिवार आहे, तुम्हाला माहीतच असेल. आज पण शक्यता कमीच वाटत आहे, परंतु तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की सोमवारपासून या निधीचं वितरण होऊ शकते. आता होऊ शकते मी का म्हणत आहे, तर यामागं सुद्धा एक कारण आहे आणि मी तुम्हाला ते सांगणार आहे. आता तुम्ही बघू शकता, शासन निर्णय आलेला आहे 18 फेब्रुवारीला. तर हा शासन निर्णय कुणी काढला, त्याचबरोबर हा जो वितरण आहे, हा जो निधी आहे, हा कसा काय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं नेमकं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, म्हणजेच की तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल की आपल्याला निधी आता थोडा उशिरानं मिळेल की लवकर मिळेल. आता होऊ शकते 2-3 दिवस झालेले आहेत. तर हा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयानुसार आजसुद्धा वितरण सुरू होऊ शकते का, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जानेवारीचा जो काही हप्ता आहे याला आधीच खूप उशीर झालेला आहे. तुम्ही बघू शकता, फेब्रुवारीची 21 तारीख आलेली आहे आणि अजूनही जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याचा पत्ता नाही आहे. शासन निर्णय काढलेला आहे, परंतु 3 दिवस झाले, अजूनही सरकारनं हे जे पैसे आहेत डायरेक्ट DBTद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात केलेली नाही आहे. परंतु आता माहिती अशी समोर आलेली आहे की अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBT मार्फत लवकरात लवकर हे पैसे, हा जो काही निधी आहे हा टाकण्यात यावा, अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच की आता आपल्याला आजपासून याची वाटपाची सुरुवात होऊ शकते किंवा मग सोमवारी तर नक्कीच होऊ शकते. आता या अगोदर आपण बघूया की हा शासन निर्णय नेमकं काढला आहे कुणा, त्याचबरोबर हा निधी दिला आहे कुणा, त्याचबरोबर हा निधी आपल्याला वाटपासाठी एवढा विलंब का लागला आहे, सर्व काही जाणून घेऊया. बघा, हाच तो शासन निर्णय आहे, 18 फेब्रुवारी 2026चा काढलेला आहे आणि यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेकरिता जानेवारीचा हप्ता वितरणासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. एक गोष्ट इथं लक्षात घ्या की तुमचा जो काही निधी आहे किंवा जो काही हप्ते आहेत, हा वितरण करण्यासाठीचा जो काही शासन निर्णय येतो तो महिला व बाल विकास विभागाकडून येत असतो. कारण की आपलं जे काही विभाग येते लाडक्या बहिणींचं, ते येते महिला व बाल विकास विभाग आणि यांच्याकडूनच हर वेळेस आपल्याला शासन निर्णय काढून आपले जो काही निधी आहे हा दुसऱ्याच दिवशीपासून आपल्या खात्यामध्ये टाकण्यात येत असतो. परंतु इथं बघू शकता तुम्ही, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यामध्ये खाली जर तुम्ही बघितलं तर तिथं सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरण जानेवारी 2026च्या निधी वितरणाच्या कार्यक्रमासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. आणि जो काही निधी आहे 94,46,45 लक्ष एवढा निधी सामाजिक न्याय विभागाकडून लाडकी बहीण योजनेकरिता महिला व बाल विकास विभाग यांना हस्तांतरित करण्यात आलेला आहे. म्हणजेच की त्यांचा जो काही वितरण प्रणाली आहे, अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली आहे, त्या प्रणालीद्वारे महिला व बाल विकास विभाग यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही इथं समजू शकता की हा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने काढून त्यांच्याकडील जो काही पैसा अर्थसंकल्पित रक्कम आहे त्यामधून जी थोडीफार रक्कम आहे ही लाडकी बहीण योजनेकरिता वाटपासाठी महिला व बाल विकास विभागाला दिलेली आहे. आता या अगोदरसुद्धा आदिवासी विभागाकडून सुद्धा अशा प्रकारचे पैसे घेण्यात आलेले होते किंवा निधी घेण्यात आलेला होता महिला व बाल विकास विभागासाठी. तर आता तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बाल विकास विभाग हे आधीच खूप मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पीय रक्कम काढून ठेवत असते. जेव्हा अर्थसंकल्प होतात जेव्हा बजेट होतात तेव्हा अर्थसंकल्पीय रक्कम काढून ठेवलेली असते पूर्ण वर्षभराची आणि ती रक्कम काढल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला हा वाटप करण्यात येत असतो. परंतु आता यावेळेस काय झालं मग की रक्कम नाही आहे का मग महिला व बाल विकास विभागाकडे, तर आता हे त्यांनाच माहीत असेल. परंतु
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही जी रक्कम आहे जानेवारी महिन्याची ही आलेली आहे आणि तुम्हाला ही वाटपासाठीची परमिशन देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच हा उशीर आता आपल्यासाठी होत आहे, कारण की सामाजिक न्याय विभागाकडून हे पैसे आलेले आहेत आणि महिला व बाल विकास विभागामध्ये देण्यात आलेले आहेत। आता तिथून हे पैसे अधिकाऱ्यांकडे किंवा मग डायरेक्ट जे काही बेनिफिट ट्रान्सफर आहे त्याद्वारे आपल्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। आता सर्वात आधी तर विभागाची जे काही बँक खातं असतं त्यामध्ये हा पैसा पोचवला जातो आणि तिथून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तो पैसा वितरित करण्यात येतो। म्हणजे अशा प्रकारची ही प्रोसेस असते आणि त्यानंतरच हा निधी आपल्या खात्यामध्ये येत असतो। आता ही प्रोसेस करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहे असं माहिती समोर आलेली आहे। म्हणजेच की असं समजू शकता तुम्ही की आजसुद्धा आपला जो काही हप्ता आहे हा आपल्या बँक खात्यात येऊ शकतो किंवा मग सोमवारी तर येणार आहे। म्हणजे एवढा थोडासा उशीर या कारणामुळे झालेला आहे, कारण की निधी महिला व बाल विकास विभाग यांच्याकडील नाही आहे, तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हा निधी घेतलेला आहे आणि हा निधी आपल्या खात्यावर आता वितरण करण्याची जी काही प्रोसेस आहे ती सध्या सुरू आहे। म्हणजेच की असं समजू शकता तुम्ही की आज किंवा मग सोमवार मंगळवारपासून आपल्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात। मग आता हे पैसे कुणाकुणाला मिळणार, इथं हा सुद्धा एक प्रश्न आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते व्यवस्थितरित्या आलेले आहेत त्यांना तर जे काही जानेवारीचा हप्ता आहे हा वितरण होणारच आहे, त्यांना मिळणारच आहे। परंतु ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, आता तो का आलेला नाही आहे तर त्यांची KYC चुकलेली असल्या कारणानं किंवा मग त्यांची KYC झाली नसल्या कारणानं। परंतु यामध्ये आता ऑनलाईन पोर्टल चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये KYC प्रक्रिया चालू आहे, म्हणजे ती चुकीची दुरुस्ती करणं चालू आहे। आता ज्या बहिणींची चुकीची दुरुस्ती झाली असेल त्यांना सक्सेसफुलचा मेसेज आला असेल या 8-15 दिवसांमध्ये, तर त्यांनासुद्धा हा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे, कारण की तुमची KYC सक्सेसफुल झाली असेल तर तुम्हाला नक्कीच जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। ज्यांची KYC सक्सेसफुल झाली त्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। आता बघा मग उरलेल्या बहिणींचं काय, तर ताईंनो तुमची KYC जेव्हा पूर्ण होणार, जेव्हा सक्सेसफुल होणार तेव्हा तुम्हालासुद्धा नियमित हप्ते चालू होणार आहे, घाबरायचं कारण नाही आहे। ज्यांनी KYCच केली नाही आहे त्यांच्यासाठी नवीन पोर्टलसुद्धा उपलब्ध होणार आहे। सरकार याबाबतसुद्धा विचार करत आहे आणि त्यांच्या ध्यानात ही गोष्ट आलेली आहे। परंतु तुम्हालासुद्धा यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत ताईंनो। ज्यांची KYC झालीच नाही आहे, ज्यांना KYC करताना प्रॉब्लेम येत आहे, एरर येत आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, ज्यांची KYC झालीच नाही आहे त्यांच्यासाठी सांगत आहे, तर तुम्ही महिला व बाल विकास विभाग तालुक्याच्या ठिकाणी किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तक्रार करू शकता। म्हणजे सरकारच्या ध्यानात ही गोष्ट येणार, जेणेकरून सरकारला माहीत पडेल की आता सध्या फक्त चुकीची दुरुस्तीच्यासाठीच हे पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे। ज्यांची KYC झाली नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन द्यावा लागणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो आजपासून वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि किंवा मग सोमवार ते मंगळवारी आपल्याला हा निधी आपल्या खात्यामध्ये येऊ शकतो, अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। अधिकाऱ्यांना DBT करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याचं समजत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।